पंढरीनाथ महाराज की जय। आदिनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। संत संग धरी धन्य तो संसारी। संत संग धरी धन्य तो संसारी। संत संग धरी धरी धन्य तो संसारी। संत संग धरी धरी धन्य तो संसारी। बोलिले श्री हरी भागवती। बोलिले श्री हरी भागवती। बोलिले श्री हरी हरी भागवती। बोलिले श्री हरी हरी भागवती। भागवत गीता सार निरूपण। भागवत गीता सार निरूपण। भागवत गीता गीता सार निरूपण। त्याचे विवरण संत संगे। त्याचे विवरण संत संगे। त्याचे विवरण संत संगे। त्याचे विवरण संत संगे। भागवत गीता सार निरूपण। भागवत गीता सार निरूपण। भागवत गीता गीता सार निरूपण। सार निरूपण सार निरूपण। श्रोते हो नमस्कार। मराठी भाषेमध्ये एक सुंदर म्हण आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती। एका माणसाचा स्वभाव दुसऱ्या माणसासारखा नाही। मानवी जीवनाचं हेच रहस्य जाणून आमच्या आचार्यांनी आणि संतांनी मानवांना जो मार्ग दाखवला तो एकच धोपट मार्ग नाहीये। प्रत्येक मानवाची प्रकृती ती ध्यानामध्ये घेऊन संतांनी आचार्यांनी तुम्हा आम्हाला मार्ग दाखवला। म्हणून आपल्या तत्वज्ञान 4 मार्ग सांगून ठेवलेले आहेत। त्यातला पहिला कर्ममार्ग, दुसरा भक्ती मार्ग, तिसरा ध्यान मार्ग आणि चौथा ज्ञान मार्ग। मार्ग कोणताही असो पण त्या मार्गाचं मर्म आपल्याला जे कळतं ते मात्र केवळ संतांच्या संगतीमध्ये। कर्ममार्ग, कर्मयोग आणि भक्तियोग हे ध्यान आणि ज्ञान मार्गाच्या तुलनेमध्ये थोडे सुलभ आहेत। त्या तुलनेमध्ये ध्यान मार्ग मोठा कठीण, कारण मनाला आवरणं, एकाग्र करणं, अंतरंगाकडे वळवणं अवघड आहे। मुंबईमध्ये माझा एक विद्यार्थी आहे, तो मला म्हणतो की मी ज्या वेळेला घरी शीर्षासन करतो त्यावेळेला माझी आई माझे पाय धरते। मी म्हटलं, अरे तू आईचे पाय धरायचे का आईनं तुझे धरायचे? तेव्हा तो म्हणाला की आई माझे पाय धरते आणि म्हणते, बाळा शीर्षासन एवढं आसने करू नकोस, इकडे पडलास तर टीव्ही आहे, तिकडे पडलास तर नवीन आणलेली क्रोकरी आहे, एक काहीतरी नक्की फोडशील।
मी त्याला म्हटलं, अरे योगासनं काय कमी आहेत का? पद्मासन आहे, अर्धपद्मासन आहे, स्वस्तिकासन आहे, शलभासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, ताडासन आहे, गरुडासन आहे, धनुरासन आहे, शवासन आहे, कितीतरी प्रकारची आहेत. मग ही आसनं करायची सोडून तू शीर्षासन का करतोस? त्यावेळी त्यांनी मोठं मजेशीर उत्तर दिलं. तो म्हणाला, तुम्हाला काय सांगू, आमच्याकडे मुंबईत जागा जेवढी उपलब्ध आहे ना, त्यात करण्यासारखं एवढं एकच आसन आहे, शीर्षासन. ध्यान मार्गाने जावं असं अनेकांना वाटतं, पण त्याला जी अनुकूल जागा लागते, नदीचा तीर आहे, राजहंस पक्षी आहे, एकांत आहे, एखादा सुंदर मठ, एखादं मंदिर आहे, असं काही मिळू शकत नाही. ज्ञानमार्ग तर त्याहून अवघड. आणि म्हणून आमच्या संतांनी आम्हाला जो मार्ग दाखवला तो कर्मयोगाचा आणि भक्तियोगाचा मार्ग दाखवला. पण त्या भक्तीच्या मार्गाने जाण्यात सुद्धा गोडवा संत निर्माण करतात, त्याचं माधुर्य आम्हाला दाखवतात. गंमत अशी झाली की कृष्णाकाठी समर्थ रामदास एकदा फिरत असताना काही गावकरी त्यांना भेटले आणि ते म्हणतात की एवढा गोडवा सत्संगतीचा आणि भक्ती मार्गाचा सांगता, काय बरं त्याच्यामध्ये असं विशेष आहे? त्याचं उत्तर समर्थांनी या अभंगामध्ये दिलेलं आहे. समर्थ आम्हाला सांगतात, संत संग धरी धन्य तो संसारी. पुढे सांगतायत, बोलिले श्री हरी भागवती. भागवत गीता सार निरूपण, पण त्याचे विवरण संत संगे. समर्थांनी फार सुंदर उलगडून दाखवलेलं आहे. समर्थांची जी ज्ञानशतक आहेत ना, त्याच्यामधला हा काही भाग आहे. संत कोणाला म्हणतात? संत शब्दातला मूळ धातू आहे सत. सत म्हणजे शाश्वत, बरं का. सत म्हणजे अविनाशी. सत म्हणजे काळाच्या ओघामध्ये कधी नाश न पावणारं, त्याला सत म्हणतात. या सतचं अनेक वचन म्हणजे संत. संतांनी दिलेला विचार, संतांनी मांडलेलं तत्वज्ञान, संतांनी मांडलेली भक्ती ही सुद्धा अविनाशीच आहे. कारण संत म्हणतात आम्ही सांगतो, ते आम्ही सांगितलेलंच नाही, परमेश्वरांनी आम्हाला बोलवलेलं आहे. आणि म्हणून संतांची योग्यता फार मोठी आहे. समर्थांनी तर म्हटलेलं आहे, संत आनंदाचं स्थळ आहेत, संत संतोषाचं मूळ आहेत आणि संत म्हणजे सोलीव सुख केवळ आहेत, अशी संतांची योग्यता आहे. संत म्हणजे साक्षात मोक्षाची विश्रांती आहे आणि आत्मतृप्ती आहे. इतकं संतांनी भरभरून दिलेलं आहे आम्हाला. आणि म्हणून ते सांगतात की संतांची संगती धरणारा नर, संतांची संगती करणारा प्राणी मात्र हा उद्धरून जातो. का? त्याचं रहस्य संतांनी या अभंगामध्ये उलगडून दाखवलेलं आहे. आता मुळामध्ये गंमत अशी आहे की संसार याचा अर्थच आहे येरझारा. मनुष्य जसा नोकरीच्या ठिकाणी येरझारा घालतो प्रतिदिनी, तसं जन्ममृत्यूच्या चक्रात येणं आणि पुन्हा परत जाणं याला संसार म्हणतात, बरं. तेव्हा संत सांगतात की हे जन्म मृत्यूचं चक्र जर तोडायचं असेल आणि येरझार चुकवायची असेल तर काय करा? श्रीहरीने जे सांगितले, भगवंत श्रीकृष्णाने जे सांगितलेलं आहे त्याला शरण जा, त्याचा गाभा समजावून घ्या आणि मग भगवंतानी जो मार्ग दाखवला त्या मार्गानुसार तुम्ही तुमचं आचरण ठेवा. तुमचं कोट कल्याण होईल आणि काय होईल? संसाराच्या खेपा चुकतील, संसाराची दुःख जातील, जन्म मृत्यूचं चक्र तुटेल आणि मोक्ष जो अंतिम पुरुषार्थ आहे त्या अंतिम पुरुषार्थाची प्राप्ती होईल. आता ज्याला दररोज भेळच खायला आवडते किंवा मध्यरात्रीनंतर पावभाजी खायला आवडते, त्याला या मार्गाची गोडी काय कळणार? ज्ञानमार्ग, ध्यानमार्ग, भक्तिमार्ग. मानवानी आत्मोन्नत व्हावं म्हणून हे मार्ग सांगितलेले. आता भगवंत कशात बोलले तर समर्थ आम्हाला सांगतात की दोन ग्रंथामध्ये बोललेले. एक आहे गीता आणि दुसरे आहे भागवत. भागवत गीता सार निरूपण, त्याचे विवरण संत संगे. आता सगळे संत कसं बघा सारखे बोलतात, शब्द वेगळे पण आशय तोच. तुकोबांनी म्हटलेलं आहे, गीता भागवत करीती श्रवण
अखंड चिंतन विठोबाचे. म्हणजे तुकोबा सांगतात की गीता आणि भागवतच श्रेष्ठ आहे, आणि समर्थ रामदास तेच सांगतात की गीता आणि भागवताचा अभ्यास करा म्हणजे कृतार्थ व्हाल. काय या दोन ग्रंथांमध्ये असं अपूर्व काय आहे? श्रीमद भगवद्गीतेमध्ये मानवी जीवनाच्या सगळ्या समस्यांची उत्तरं आहेत. मानवी जीवनाची कोणतीही समस्या असो त्याच्यावरचं उत्तर आपल्याला श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे. आपण प्रारंभी पाहिलं की जशी योग्यता तसा मार्ग भगवंतही दाखवतात आणि संतही दाखवतात. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू कर्मयोगी आहेस आणि म्हणून युद्धाला उभा राहा. विदुराला सांगितलं, बाबा रे तुझा अंतःकरण अत्यंत कोमल, तू भक्तिमार्गी, म्हणून तुला काही युद्ध बघवणार नाही, तू आपला जा बरं तीर्थयात्रेला निघून. आणि उद्धवाला सांगितलं, उद्धवा तुझा ज्ञान मार्ग आहे, तेव्हा तू ज्ञान मार्गाने जा, बद्रिकाश्रमात जा, तपश्चर्या कर, उन्नत हो आणि मोक्षाची प्राप्ती करून घे. प्रत्येकाला वेगळा मार्ग दाखवला, तिन्ही भगवंतांचे शिष्यच. तसे संतही म्हणतात, अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालत आहे मग कळो येते. हे तर कौतुक आहे बरं का. भागवतामध्ये काय आहे? भागवतामध्ये आपल्या चारी युगांचा इतिहास आहे. कृत किंवा सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि आत्ताचं कलियुग, या चारही युगांचा प्रदीर्घ इतिहास आपल्या राष्ट्राचा, भारताचा हा संपूर्ण भागवतामध्ये आलेला आहे. त्यामध्ये आपल्या संस्कृतीची अष्टांग आलेली आहे. धर्मकारण, राष्ट्रकारण, समाजकारण, अर्थकारण, वाङ्मय, विज्ञान, कला, क्रीडा आणि शिक्षण. कोणत्याही अंगाला स्पर्श करा, गीता भागवत तुम्हाला हे शिकवतच. गीता आणि भागवत संत ज्या वेळेला विवरण करून सांगतात त्यावेळेला सुख दुःख समान होऊन जातात आणि मनुष्य समत्वाचं आचरण करायला शिकतो. हे रहस्य संतांच्या संगतीमध्येच उलगडत. झालं काय की दामोदर चाफेकर आणि त्याची दोन्ही भावंड स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये हसत हसत मृत्यूला आलिंगन देती झाली. हे तिन्ही भावंड फासावर चढली या भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून. तेव्हा या चाफेकर बंधूंच्या आईचं सांत्वन करण्यासाठी भगिनी निवेदिता त्यांच्याकडे गेलेल्या होत्या. आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्न असा होता की आता सांत्वन कसं करावं, या माऊलीला कसं समजावं. घडलं उलटच. त्या चाफेकर बंधूंच्या मातोश्रीने भगिनी निवेदितांचंच हसत मुखाने स्वागत केलं. अतिशय प्रेमानं त्यांचा हात धरून आपल्या शेजारी बसवलं आणि नंतर संवाद सुरू झाल्यानंतर त्या चाफेकर बंधूंची माता काय म्हणाली असेल, ती म्हणाली की चौथा पुत्र असता तरी सुद्धा मी राष्ट्रकार्यासाठी समर्पित केला असता. गीता आणि भागवत पचवलेली ती आई सुख दुःख समान करून पुढे चालत राहील. संतांचा विचार जिने हृदयामध्ये धारण केलेला होता, जिचे पती प्रत्यक्ष कीर्तनकार होते आणि संत वचनाचा धबधबा ज्यांच्या कीर्तनामध्ये असे, अशा पतींच्या मुखातून जिनं संत वाङ्मय अंशतः पचवलेलं होतं, तिनं सुख आणि दुःख सगळं सारखंच केलेलं होतं. आणि म्हणून तुकोबांनी सुद्धा एका अभंगामध्ये किती सुंदर सांगितले. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संत मायबाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप 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 कृपावंत. कायमी पतित कीर्ती वाणू. कायमी पतित कीर्ती वाणू. कायमी पतित कीर्ती वाणू. कायमी पतित कीर्ती वाणू. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत.
कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत संत कृपावंत संत कृपावंत. आता प्रश्न असा उभा राहिला की संत विवरण कशाचं करतात? संत बोलतात ते शास्त्राच्या आधारे बोलतात. आपलं मानवी जीवन हे सगळं शास्त्रबद्ध आहे बरं का. जीवनाचं प्रत्येक क्षेत्र काढून बघा. कराचं शास्त्र असतं. कर म्हणजे इन्कम टॅक्स. स्वयंपाक कसा करावा याचंही शास्त्र आहे. ग्रंथ छापावा कसा याचंही शास्त्र आहे. एखादी वास्तू बांधावी कशी याचंही शास्त्र आहे. मुद्रण कला मोठे शास्त्र आहे. आजकाल सगळे तरुण जे वापरतात ना, म्हणजे ते छोटं कर्णपिशाच म्हणजे मोबाईल, तेही शास्त्रच आहे. संगणक म्हणजे कम्प्युटर कसा वापरावा हे सुद्धा शास्त्रच आहे. मग तुम्ही म्हणाल संत ही सगळी शास्त्र शिकवतात का? तसं नाही. ही सगळी बहिरंगासाठी आवश्यक असलेली शास्त्र आहेत. पण ही सगळी शास्त्र माणसानी चांगली हाताळावीत म्हणून मानवाचं अंतरंग चांगलं लागतं. या बहिरंगाच्या शास्त्रांचा त्यांनी दुरुपयोग करू नये म्हणून मानवाचं अंतरंग चांगलं लागतं. मानवाचं वर्तन चांगलं लागतं आणि म्हणून मानवी वर्तनाचं शास्त्र हे सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे. आणि आमचे संत काय शिकवतात तर ते सर्वोत्तम वर्तन मानवाचं कसं असावं ते शिकवतात. ते कशातून शिकवतात तर गीता आणि भागवत या दोन्ही ग्रंथामधून तुम्हाला शिकवतात. या दोन्ही ग्रंथांनी मानवी जीवनाची दोन अंग सांगितलेली आहेत. एकाला म्हणतात प्रवर्तना आणि दुसऱ्याला म्हणतात निवर्तना. प्रवर्तना याचा अर्थ काय करावं आणि निवर्तना म्हणजे काय करू नये. सगळ्याच माणसांना हा विवेक नसतो. सगळ्याच माणसांना हा विचार नसतो आणि त्याच्यामुळे काय होतं, काही वेळेला मनुष्य स्खलित होतो आणि वाम मार्गाला जातो. तो जाऊ नये, त्याच्या हातून पाप घडू नये, तो दुर्गुणाला बळी पडू नये, त्याला व्यसन लागू नये म्हणून संत त्याला प्रवर्तना शिकवतात. त्याचं वर्तन कोणत्या मार्गाचं असावं, कोणत्या पथाचं असावं हे संत त्याला उलगडून सांगतात. आणि निवर्तना म्हणजे तू कुठले दुर्गुण टाकायला पाहिजेस ते त्याला शिकवतात. मानवाच्या चित्तामध्ये अनंत दुर्गुण असतात. कुवासना असतात, अशुभ वासना असतात, द्वेष असतो, मत्सर असतो, अहंकार असतो, असूया असते, इतरांचं अकल्याण व्हावं, वाईट व्हावं अशी काही जणांच्या मनामध्ये अपेक्षा असते. हे काही नसावं हे संत शिकवतात. चित्त तुमचं निर्मळ करा, मन निर्मळ करा, आत्मोन्नत व्हा आणि जीवन तुमचं कृतार्थाने धन्य करा. हे सगळे संत तुम्हाला आणि आम्हालाही सांगतात. आणि म्हणून महाभारतामध्ये यक्षाने युधिष्ठिराला एक प्रश्न विचारलेला होता, का दिक दिशा कोणती? त्याचं उत्तर संतो दिक असं युधिष्ठिराने दिलेलं आहे. संत हीच दिशा, कारण संत मार्गाधारित चालतात आणि नंतर सांगतात आमच्या मागून चला, आम्ही अनुभव घेतला, आमचं कोट कल्याण झालं, आमच्या रस्त्यावर चालला तर तुमचंही कोट कल्याण होईल. संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, आकळावा श्रीपती येणे पंथे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, ज्ञानदेव म्हणे सर्वत्र दुर्लभ, विरळा जाणे.
संतांचे संगती मनोमार्ग गती संतांचे संगती मनोमार्ग गती संतांचे संगती संतांचे संगती संगती संतांचे संगती तात्पर्य असं की श्रीमद भगवद्गीता आणि भागवत भगवान श्रीकृष्णांच्या वाङ्मयीन मूर्ती आहेत, भगवंतांची गीता आहेत आणि म्हणून त्याचं तत्वज्ञान संत शिकवतात, त्याचं विवरण करतात, उलगडतात, शास्त्राधारे समजावून सांगतात. त्या पथावरून चालण्यातच सर्व मानव मात्रांचं कल्याण आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. संत संग धरी धन्य तो संसारी संत संग धरी धरी धन्य तो संसारी. बोलिले श्री हरी बोलिले श्री हरी हरी भागवती भागवत गीता सार निरूपण भागवत गीता गीता सार निरूपण त्याचे विवरण संत संगे भागवत गीता सार निरूपण भागवत गीता